मार्केटमध्ये सध्या Vivo V60 आणि Oppo Reno 14 हवा करतायत, पण दोघांपैकी बेस्ट फोन कोणता चला सांगतो। तर दोन्ही फोन्स मध्ये आपल्याला 50+50+8 मेगापिक्सलचे कॅमेराज दिलेत, परंतु Oppo मध्ये फोटोज क्लिअर येतात, सोबत 3.5x टेलीफोटो कॅमेरातून तर पोर्ट्रेट जबरदस्त निघतात। तर Vivoचा 4 सीझन पोर्ट्रेट मोड काहीतरी नवीन आपल्याला देतो। Oppo मध्ये AI हायपर बूस्ट 2.0, लिंक बूस्ट 3.0, AI रिकम्पोज, AI परफेक्ट शॉट सारखे Vivo पेक्षा खूप जास्त आणि कामाचे AI फीचर्स आहेत। Reno 14 मध्ये तुम्ही 4K 60 fps सगळ्या कॅमेरामधून शूट करू शकता, तर Vivo मध्ये फक्त 4K 30 fps शूट करता येते। Oppo मध्ये Gorilla Glass 7i चं प्रोटेक्शन आहे, सोबत मेटल फ्रेम येते, ज्यामुळे मोबाईल पडला तरी तुम्हाला टेन्शन घ्यायचं अजिबात काम नाही। सोबत तुम्ही दोन्ही फोन पाण्यात नेऊ शकता, परंतु Oppo जरा हातात प्रीमियम फील होतो। Vivo मध्ये Snapdragon 7 Gen 4 येते, ज्याचा AnTuTu स्कोर फक्त 1 मिलियन आहे। तर Oppo Reno 14 मध्ये MediaTek Dimensity 8350 असल्याने 1.4 मिलियन AnTuTu स्कोर येतो। तसेच Vivo मध्ये UFS 2.2 स्टोरेज आहे, म्हणजे सिरियसली जर तुम्ही एवढा महागाचा फोन घेत असाल तर त्या स्टोरेज स्लो असेल तर कसं चालेल। Oppo Reno 14 मध्ये UFS 3.1 आहे, UFS 2.2 पेक्षा 2 ते 3 पट जास्त फास्ट आहे, आणि रॅम पण Vivo मध्ये LPDDR4X आहे, जी Oppo मध्ये LPDDR5X येते। इथे पण Vivo तोंडावर पडतो। परफॉर्मन्स वाईज नो डाऊट Oppo बेस्ट आहे। Oppo मध्ये 6000 mAh ची बॅटरी आणि 80 वॅटचं चार्जर, तर Vivo मध्ये 6500 mAh ची बॅटरी 90 वॅटच्या चार्जर सोबत दिली आहे, ज्यामुळे बॅटरी आणि चार्जर मध्ये Vivo वरचढ ठरतो। Oppo Reno 14 मध्ये आपल्याला ColorOS 15 दिले, ज्याचा सॉफ्टवेअर एक्सपिरियन्स खूपच मस्त आहे। तर Vivo अजून पण FunTouch OS मध्ये अडकलाय, त्यामुळे जर तुम्ही 40,000